तर मित्रांनो, महाराजांनी तोरणा घेतला. तोरणा घेऊन स्वराज्याचं तोरणही बांधलं. लागोपाठ 3 किल्ले घेतले. आता तर महाराजांनी राजगड जिंकला. राजगड जिंकून राजगडला आता स्वराज्याची राजधानीही बनवलं. आपल्या सेवेत असलेला शहाजीपुत्र हा कुठेतरी आपल्या विरोधात बगावत करतोय, ही गोष्ट आदिलशहाला खटकत होती. म्हणून त्याने मुस्तफा खान आणि बाजी घोरपडे यांना कर्नाटकच्या दिशेने पाठवलं आणि शहाजीराजांना कैद करून विजापूरला आणण्यास सांगितले. लगोलग त्याने फतेखानला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुरंदर किल्ल्यावर पाठवलं आणि पुरंदरला वेढा द्यायला सांगितलं. फतेखाननं पुरंदरला वेढा दिला आणि त्या फतेखानला मराठ्यांनी तीव्र प्रतिकार केला. मराठ्यांचा प्रतिकार पाहून फतेखान हा तेथून पळून गेला. पळत्या फतेखानचा आपल्या स्वराज्याचे सरसेनापती बाजी पासलकर आणि त्यांच्या मावळ्यांनी पाठलाग केला. पाठलाग करताना सासवडमध्ये खूप मोठं युद्ध झालं. या युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झाला, पण मराठ्यांनी आपला सरसेनापती बाजी पासलकर हा या वीर योद्ध्याला या युद्धामध्ये गमावला.